सगळ्यांना डायग्राम दिसते का? ओके. कॅलोरीमेट्री. आता कॅलोरीमेट्रीबद्दल आपण काय काय म्हटलं बघा. डायग्राम दिसते का सगळ्यांना? ओके. सो कॅलोरीमेट्री म्हणजे आपण काय काय म्हटलं होतं तर इज अन एक्सपेरिमेंटल टेक्निक फॉर द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ हीट एक्सचेंज. हे एक एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे. कशासाठीचं एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे तर फॉर द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ हीट एक्सचेंज. जे काय त्याच्यामध्ये असणारी हीट एक्सचेंज होते तर ती होणारी हीट एक्सचेंज मोजण्यासाठीच असणारं काय आहे, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट आहे. सो कॅलोरीमेट्री इज अन एक्सपेरिमेंटल टेक्निक फॉर द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ हीट एक्सचेंज. आता अशा पद्धतीचं मेजरमेंट बनवण्यासाठी या ठिकाणी कॅलोरीमीटरचा यूज केला जातो. सो फिगर जे आहे सिम्पल वॉटर कॅलोरीमीटर दाखवते. आता याच्यामध्ये काय काय आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल व्हेसल मेड ऑफ कॉपर ऑर ॲल्युमिनियम अँड प्रोव्हाइडेड विथ अ स्टिरर अँड अ लीड. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल व्हेसल. आता याच्यामध्ये एक सिलेंड्रिकल व्हेसल आहे म्हणजे कशापासून बनवलेलं आहे, मेडअप ऑफ कॉपर ऑर ॲल्युमिनियम, जे आपण कॉपर आणि ॲल्युमिनियमपासून बनवलेलं आहे. अँड प्रोव्हाइडेड विथ अ स्टिरर अँड अ लीड, आणि त्याला एक स्टिरर आहे आणि त्याच्यामध्ये एक इन्सुलेटिंग लीड आहे. The calorimeter is well insulated to prohibit any transfer of heat into or out of the calorimeter. काय म्हटलं, the calorimeter is well insulated. आता कॅलोमीटर अशा पद्धतीने वेल इन्सुलेटेड आहे टू प्रोहिबिट एनी ट्रान्सफर ऑफ हीट. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं हीट ट्रान्सफर न करण्यासाठी टू प्रोहिबिट ट्रान्सफर ऑफ हीट इनटू और आउट ऑफ द कॅलोमीटर. सो इट कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल व्हेसल. हे काय आहे, एक सिलेंड्रिकल व्हेसल आहे मेड ऑफ कॉपर और ॲल्युमिनियम. ते कशापासून बनवलेलं आहे, कॉपर किंवा ॲल्युमिनियमपासून. अँड प्रोव्हाइडेड विथ अ स्टिरर ओके अँड अ लीड. The calorimeter is well insulated to prohibit any transfer of heat into or out of the calorimeter. So one important use of calorimeter is to determine the specific heat of a substance. त्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलं बघा, वन इम्पॉर्टंट यूज ऑफ कॅलोमीटर. आता अतिशय महत्त्वाचा असणारा कॅलोमीटरचा यूज कोणता आहे, टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स. सो वन इम्पॉर्टंट यूज ऑफ कॅलोमीटर इज टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स. तर ते कसं काढणार आपण, युझिंग द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कशाचा वापर करून, युझिंग द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, काय म्हटलं बघा, वन इम्पॉर्टंट यूज ऑफ कॅलोरीमीटर इज टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स. आपण एखाद्या असणाऱ्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट फाइंड आउट करू शकतो. स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स युझिंग द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. So here we are dealing with heat energy and the system is isolated from surroundings. So therefore heat gained is equal to heat lost. Okay. So आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची काय बघायचे, थेरी पाहायचे. सो काय काय आहे बघा. सो हा आहे थर्मोमीटर जो वेल इन्सुलेटेड केलेला आहे वॉटरमध्ये. त्यानंतर इथं आहे स्टिरर. आता याच्यामध्ये लीड आणि ॲल्युमिनियम आणि कॉपर पासून बनवलेलं आहे. इन्सुलेटिंग लीड आहे. हे सिलेंड्रिकल व्हेसल आहे. याच्यामध्ये या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे आणि हे आहे इन्सुलेटिंग जॅकेट. हे आहे इन्सुलेटिंग जॅकेट. त्यानंतर एअर इन्सुलेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि हा आहे कॅलोरीमीटर व्हेसल. त्याला काय म्हटलं होतं, कॅलोरीमीटर व्हेसल. सो इन द टेक्निक नोन ॲज द मेथड ऑफ मिक्सचर, the sample A of substance is heated to a high temperature which is accurately measured. The sample A is then placed quickly in the calorimeter containing water. So the contents and stirred constantly until the mixture attains a final common temperature. So heat lost by the sample A will be gained by the water and the calorimeter. So specific heat of sample A of the substance can be calculated as under. आता त्याच्यामध्ये काही व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत. ओके. सो याच्यामध्ये टेक्निक जे आहे याला आपण म्हणतो मेथड ऑफ मिक्सचर्स. इन द टेक्निक नोन ॲज मेथड ऑफ मिक्सचर्स. सो कॅलोरीमीटरमध्ये मेथड ऑफ मिक्सचर ही टेक्निक वापरलेली आहे. सॅम्पल ए ऑफ द सबस्टन्स इज हीटेड टू अ हाय टेम्परेचर. एक सॅम्पल ए घ्यायचं आणि सॅम्पल ए ऑफ द सबस्टन्सला काय करणार आपण, हीटेड टू हाय टेम्परेचर, मॅक्झिमम टेम्परेचरला आपण त्याला हीट करणार. विच इज ॲक्युरेटली मेजर्ड, ते आपण ॲक्युरेटली मेजर करणार आणि ए देन प्लेस्ड क्विकली इन द कॅलोरीमीटर कंटेनिंग वॉटर. ओके, कॅलोरीमीटर कंटेनिंग वॉटरमध्ये ते आपण लगेच प्लेस करणार आहे. सो
द कंटेंट्स अँड आर स्टिरर्ड कॉन्स्टंटली. आता त्याच्यामध्ये असणार बघा, द सॅम्पल इज देन प्लेस्ड क्विकली इन द कॅलोरीमीटर कंटेनिंग वॉटर. द कंटेंट्स आर स्टिरर्ड constantly until the mixture attains a final common temperature. The heat lost by the sample A will be gained by the water and the calorimeter. So specific heat of the sample A of the substance can be calculated as. आता याच्यामध्ये काही इनिशियल्स आपल्याला इथं घ्यायचे आहेत. तर काय काय इनिशियल्स आहेत बघा. लेट M1 लेट. आता M1 म्हणजे काय म्हटलं आपण बघा, मास ऑफ सॅम्पल ए. मास ऑफ सॅम्पल ए. ए सॅम्पलचं असणारं जे काय मास आहे ते. त्यानंतर आपण नेक्स्ट काय घेऊ बघा, M2. M2 म्हणजे काय, मास ऑफ द कॅलोरीमीटर अँड द स्टिरर. mass of the calorimeter and stirrer. M2 म्हणजे M1 म्हणजे मास ऑफ सॅम्पल एच असणार. M2 म्हणजे मास ऑफ द कॅलोमीटर अँड स्टिरर. M3 म्हणजे मास ऑफ वॉटर इन द कॅलोमीटर. M3 म्हणजे काय, मास ऑफ the water, mass of the water in calorimeter. Calorimeter मध्ये असणारं त्याचं मास. सो M3 म्हणजे काय बघा, मास ऑफ द वॉटर इन कॅलोरीमीटर. त्यानंतर आहे बघा S1. S1 ला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द सबस्टन्स ऑफ सॅम्पल ए. specific heat capacity of the substance of sample A. त्यानंतर आहे S2. S2 म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द मटेरियल ऑफ कॅलोरीमीटर अँड स्टिरर. Specific heat capacity of the material specific capacity of the material of calorimeter and stirrer. Of calorimeter and stirrer. त्यानंतर S2 नंतर आपण काय म्हणणार आहे बघा, या ठिकाणी S3. आता S3 म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, S3 म्हणतो. त्यानंतरचा आपला जो आहे तो नेक्स्ट आहे बघा, T1. So T1 means what? That is initial temperature of sample A. Initial temperature of sample A. Sample A चं असणारं जे इनिशियल टेम्परेचर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, T1 असं म्हणणार आहोत. त्यानंतर T2. हा T2 म्हणजेच काय, तर इनिशियल टेम्परेचर ऑफ द कॅलोरीमीटर. इनिशियल टेम्परेचर of calorimeter. Initial temperature of calorimeter, stirrer and water. Stirrers असणार STIRRER and water. त्यानंतर आपला असणारा हा काय आहे, T आहे. आणि हा T म्हणजे फायनल टेम्परेचर ऑफ द कंबाइंड सिस्टम. Final temperature of combined system
final temperature of combined system. So we have the data as following. So आपल्याला याप्रमाणे बघा डाटा मिळतो. हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए. आता किती प्रमाणात ती हीट लॉस करणार, त्याची हीट लॉस होणार आहे. सो हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए, हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए, ते किती असणार बघा. हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए m1 s1 into bracket t1 minus t. त्यानंतर heat gained by the calorimeter and the stirrer. Heat gained by the calorimeter and stirrer. त्याच्यामध्ये हीट किती गेन होणार आहे तर बघा, त्याचा जो फॉर्म्युला असणार आहे तो कसा असेल, m2 s2 into t minus t2. And heat gained by the water, heat gained by the water, आणि water किती heat gained करणार आहे is equal to m3 s3 t minus t2. So assuming no loss of heat, लक्षात घ्या या ठिकाणी कसल्या प्रकारची हीट लॉस होणार आहे. सो assuming no loss of heat to the surroundings, so the heat lost by the sample goes into the calorimeter. Okay, so assuming here no loss of heat to the surrounding मध्ये कसल्या प्रकारची हीट लॉस होणार नाही. So heat lost by the sample goes into that calorimeter as stirrer and water. So thus writing heat equation as, so आपण heat equation कसं लिहू शकतो बघा. So we are writing heat equation as is equal to m1 s1 t1 minus t, m1 s1 t1 minus t. So therefore is equal to m2 s2 into t minus t2 plus m3 s3 into t minus t2. आणि याला आपण काय करू, इक्वेशन बघायला फर्स्ट. सो नोइंग द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर किती असते बघा. S3 ची व्हॅल्यू स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ वॉटर दॅट इज 4186 जूल पर kg इनवर्स k इनवर्स, आणि कॉपरची आहे बघा 387 जूल kg इनवर्स k इनवर्स. बीइंग द मटेरियल ऑफ दॅट कॅलोरीमीटर अँड स्टिरर, वन कॅन कॅल्क्युलेट स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी S1 ऑफ मटेरियल ऑफ सॅम्पल ए. सो त्याच्यानुसार त्याच्यानं आपण डायरेक्ट आता इथं व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत. ती व्हॅल्यू कशी येते बघा. सो देअरफॉर S1 इज इक्वल टू, या साईडला आपण त्याचे व्हॅल्यूज लिहू. Therefore S1 is equal to m2 s2 plus m3 काय असेल बघा नेक्स्ट आपली m3 s3, m2 s2 plus m3 s3 into t minus t2 into t minus t2 divided by m1 into bracket t1 minus t. Also one can find specific heat capacity of water or any liquid using the following expressions. So a specific heat capacity of material, calorimeter and sample is known as, so therefore S3 is equal to, so S3 ची व्हॅल्यू इथं काय बघा. So therefore S3 is equal to m1 s1 into t1 minus t upon m3 into t minus t2 minus m2 s2 divided by, so upon next equation. So
So in the experiment, the heat from the solid sample is given to the liquid, and therefore the sample should be denser than the liquid. So that sample does not float in the liquid. So या ठिकाणी आपला हा पॉईंट झालेला आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे बघा, चेंज ऑफ स्टेट. ओके, आणि याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे, तर ते एक्झाम्पल 7 पॉईंट जे काय असेल करस्पॉन्डिंग 15 हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. चेंज ऑफ स्टेट आपण हा पॉईंट सिलेबसमधून कट झालेला आहे. तर कॅलोरीमीटर म्हणजे काय आणि याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं होतं ते आणि एकदा बघू. कॅलोरीमीटर हे इट इज युज्ड टू एक्सपेरिमेंटल टेक्निक टू डिटरमाइन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द मटेरियल और फॉर यूजिंग द एक्सचेंज हीट एक्सचेंजसाठी किंवा स्पेसिफिक कॅपॅसिटी एखाद्या मटेरियलचं फाइंड आउट करण्यासाठी आपण या ठिकाणी कॅलोरीमीटरचा वापर करतो. इट कन्सिस्ट अ सिलेंड्रिकल व्हेसल इन व्हिच कॅलोरीमीटर इज यूज्ड टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट capacity of that particular material. Another here, that is a stirrer which is provided with the aluminum or copper or lead, and it is insulating, so they are supported. It contains hot water, again here insulating jackets, and air also insulated. So calorimeter and vessel, and here the thermometer is well inserted into that liquid or water. So initially, for determining its value, a sample A is taken which is giving the temperature. So by absorbing heat, its temperature increases and which is put into that calorimeter. Then what happens? So here some conditions are arising. That is, first one is that M1. M1 means what? So M1 is the mass of that sample A. So या ठिकाणी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स आपण काय म्हटलं बघा, M1. M1 म्हणजेच काय म्हटलं आपण त्याला, मास ऑफ दॅट सॅम्पल ए. हा M1 म्हणजेच त्या सॅम्पल एचा असणार काय असेल, मास असणार. त्यानंतर आहे बघा M2. M2 म्हणजे काय, मास ऑफ द कॅलोरीमीटर अँड स्टिरर. कॅलोरीमीटरचा आणि स्टिररचा असणारा मास M2 असेल. त्यानंतर आपला आहे बघा M3. M3 म्हणजेच काय, मास ऑफ दॅट वॉटर इन कॅलोरीमीटर. M3 म्हणजेच त्या वॉटरचं कॅलोरीमीटर मध्ये असणारं मास. त्यानंतर आहे आपला S1, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट सबस्टन्स ऑफ सॅम्पल ए. फर्स्ट ऑफ ऑल काय म्हटलं बघा, मास ऑफ सॅम्पल ए, त्याला आपण म्हटलं काय, M1. M1 इज द मास ऑफ सॅम्पल ए. त्यानंतर आपलं आहे बघा M2. M2 म्हणजे काय म्हटलं, मास ऑफ द कॅलोरीमीटर अँड स्टिरर. त्यानंतर M3. M3 म्हणजे काय म्हटलं आपण, मास ऑफ द वॉटर इन कॅलोरीमीटर. त्यानंतर आहे आपला S1, त्याला काय म्हटलं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट सबस्टन्स ऑफ सॅम्पल ए. त्यानंतर आपला S2 म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द मटेरियल ऑफ कॅलोरीमीटर. त्यानंतर आहे S3, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर ऑफ सॅम्पल ए. T2 म्हणजे इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर, स्टिरर अँड वॉटर. त्यानंतर T म्हणजे त्या ठिकाणचं असणार फायनल टेम्परेचर ऑफ कंबाइंड सिस्टीम. So here heat lost by the sample A. So sample A ने किती heat lost केली? So M1 S1 into T1 minus T. M1 म्हणजे असणारा mass of the sample. S1 म्हणजे specific heat capacity of that substance of sample A into T1. T1 म्हणजे काय म्हटलं आपण, initial temperature of sample A minus T म्हटलं. T म्हणजे काय, final temperature of that combined system. So here heat lost by the sample A is equal to M1 S1 into T1 minus T. Next काय म्हणतो आपण, heat gained by the calorimeter and stirrer. मग आता जेव्हा आपण ते hot water inserted into that calorimeter, then heat gained by the calorimeter and stirrer काय असणार आहे, तर M2 S2 into T minus T2. त्याचं काय, तर आपला फॉर्म्युला आहे
Q is equal to m into delta T into सो याच्यामध्ये आपण काय म्हटलं बघा. सो हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए काय असणार फॉर्म्युला आपला. आता हीटचा फॉर्म्युला आपला काय आहे क्यू इंटू एम इंटू फॉर्म्युला आत्ता आपण बघितला होता. क्यू इज इक्वल टू एम. एम म्हणजे त्या ठिकाणचं असणारं मास असेल. त्यानंतर आपण काय म्हटलं होतं इंटू चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी इंटू त्या ठिकाणचं असणारं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एस. ओके. सो क्यू इज इक्वल टू एम इंटू डेल्टा एस इंटू टी असं पण घेतलेलं होतं. त्यानंतर असणारं जे हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए. आता सॅम्पल एची काहीतरी आपली हीट होती. तो सॅम्पल जेव्हा आपण त्या ह्याच्यामध्ये कॅलरीमीटरमध्ये ज्यावेळी आपण पोर करणार आहे तेव्हा त्याची काहीतरी हीट ॲब्सॉर्ब केली जाईल त्याच्यामध्ये असणाऱ्या इतर गोष्टींद्वारे. सो हीट लॉस्ट बाय द सॅम्पल ए दॅट इज त्याचं असणारं त्याचं मास. त्यानंतर त्या ठिकाणचं असणार S1. S1 म्हणजेच काय त्या ठिकाणी असणारी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू चेंज इन टेम्परेचर T1 मायनस टी. आता हे हिअर T1 म्हणजे काय आहे बघा. ओके. सो T1 इज द इनिशियल टेम्परेचर ऑफ सॅम्पल ए. टी काय आहे बघा दॅट इज अ फायनल टेम्परेचर ऑफ कंबाइंड सिस्टीम. ओके. सो हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर इन्स्ट्रुमेंट. आता सॅम्पल ए जेव्हा आपण पोर करणार कॅलरीमीटरमध्ये तेव्हा तो काय करणार आहे हीट गेन्ड करणार. आणि तो हीट गेन ती हीट घेणार आहे कोण तर कॅलरीमीटर आणि स्टिरर घेणार आहे. सो अगेन फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू एम इंटू डेल्टा टी इंटू एस. सो फॉर्म्युला आपला काय होणार आहे क्यू इज इक्वल टू एम इंटू डेल्टा टी इंटू एस होणार आहे. सो या ठिकाणचं असणार बघा क्यू इज इक्वल टू सो हीट गेन बाय द कॅलरीमीटर अँड स्टिरर एम दॅट इज मास ऑफ दॅट calorimeter and stirrer into S2 particular specific heat capacity of that material of calorimeter into T1 म्हणजे काय म्हटलं बाळांनो इनिशियल टेम्परेचर ऑफ सॅम्पल ए मायनस टी. टी म्हणजे फायनल टेम्परेचर ऑफ कंबाइंड सिस्टम. सो हीट गेन्ड बाय द calorimeter and stirrer that is M2 S2 into T minus T2. So therefore heat gained by the water. मग आता बघा हे सगळं झालं तसं हीट कोण गेन करणार आहे तर वॉटर सुद्धा गेन करणार आहे. सो हीट गेन्ड बाय द वॉटर इज इक्वल टू आता वॉटर या ठिकाणी किती हीट गेन करणार आहे मास इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू चेंज इन टेम्परेचर टी मायनस T2. सो टी किती आहे बघा फायनल टेम्परेचर ऑफ कंबाइंड सिस्टीम. T2 काय बघा इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर स्टिरर अँड वॉटर त्याचं असणार इनिशियल टेम्परेचर. त्यातनं आपण टी मायनस ते वजा करणार. So M3 S3 into T minus T2. So heat lost by sample A M1 S1 T1 minus T. Heat gained by the calorimeter and stirrer M2 S2 into T minus T2. And heat gained by the water that is M3 S3 into T minus T2. So total heat equation is that total heat lost by the sample A M1 S1 T1 minus T is equal to heat gained by the calorimeter and stirrer M2 S2 into T minus T2 plus heat gained by the water that is M3 S3 into T1 minus T2. So by using that equations we have to determine the specific heat capacity of that particular materials that is substance of sample A and specific heat capacity of water. So here we determine it. So what is that values? So by knowing the specific heat capacity of water that is S3 is equal to 4186 joule per kg inverse K inverse and copper is that 387 joule per kg inverse K inverse. So being the material of the calorimeter and stirrer, so here we calculate the specific heat capacity S1 of that material of sample A. So therefore corresponding values are S1 काय असणार सांगा. हे सॉल्व केलं हे बघा हे आपलं फॉर्म्युला आहे.
सो याचा यूज करून आपण S1ची व्हॅल्यू काढू शकतो, कारण S1 मी समजा तिथंच ठेवलं. सो M1 इंटू T1 मायनस टी पण लिहित जाईल. ओके, हे बघा S1ची व्हॅल्यू मला काढायची आहे, S1ला तिथंच ठेवला. सो M1 इंटू T1 मायनस टी इकडे कुठे जाणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये. सो इकडे मी ती व्हॅल्यू लिहिली. ती व्हॅल्यू बघा ती इकडे लिहिलेली आहे. तो काय येणार बघा व्हॅल्यूजमध्ये, एकच मिनिट. सो व्हॅल्यूजमध्ये काय येणार बघा, M2 S2 T मायनस T2 इथं पण आहे, M3 S3 इथं पण T मायनस T2. सो T मायनस T2 गेट कॉमन. सो इनसाइड द ब्रॅकेट M2 S2 प्लस M3 S3 राहणार आहे अपॉन M1 इंटू T1 मायनस T राहील. Another here the heat gained by that water, so that is S3. So how we can determine the S3? So याच्यामध्ये आपण काय करू शकतोय, हा जो असणार M2 S2 इंटू T मायनस T2 हा जो प्लस आहे तो मी ह्या साईडला नेल्यानंतर काय होणार, तो M1 S1 इंटू T1 मायनस T मायनस M2 S2 इंटू T मायनस T2. सो S3 इज इक्वल टू हा M3 T मायनस T2 तिकडे डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो त्याची व्हॅल्यूज काय होणार आहेत बघा. सो देअरफॉर S3 इज इक्वल टू काय होईल बघा, S3 इज इक्वल टू M1 S1 इंटू ब्रॅकेट T1 मायनस T मायनस M2 S2 इंटू ब्रॅकेट T मायनस T2 अपॉन M3 इंटू T मायनस T2. सो M3 इंटू T मायनस T2 इथं येईल. सो इथं पण M3 इंटू T मायनस T2 इथला कॅन्सल होईल. सो राहणार काय बघा, S3 इज इक्वल टू M1 S1 T1 मायनस T अपॉन M3 इंटू T मायनस T2 मायनस M2 S2 upon M3. ओके, सो सिम्पलर वे S3ची व्हॅल्यू आपण ऑप्टेन केलेली आहे.